गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज 31 मार्च, मार्च महिन्याचा शेवटचा दिवस. आज मंथली कॅन्डल क्लोज होऊन जाईल. आपला जो प्रीमियम ग्रुप आहे, याचा सुद्धा आजचा शेवटचा दिवस. अ, काल जे जे आपण सेटअप दिले ते सर्व हिट झालेच. त्याच्यामध्ये आपण संध्याकाळी जवळजवळ 7 वाजता हा फोटो शेअर केला होता, ज्याच्यामध्ये 45.28 ते 33 या दरम्यान एक बाय करायचं होतं आणि 45.01 ते 45.15 या दरम्यान एक आपल्याला बाय करणं अपेक्षित होतं. 76च्या दरम्यान सेलिंग आहे, हे मी या फोटोमध्ये तुम्हाला समजलंच की 76च्या दरम्यान आपल्याला सेल करायचं होतं आणि खाली म्हणजे 45-76 दरम्यान आपल्याला सेल करून खाली प्रॉफिट काढायचं होतं. हे 3 झोन मी संध्याकाळी 7 वाजता शेअर केले होते. जवळजवळ एकंदरीत 5 झोन आहे ते शेअर केले होते. आता मार्केट 45.01 ते 15च्या आसपास आहे आणि जर तुम्ही व्यवस्थित मार्केटचं ऑब्झर्वेशन जर केलं तर झोन आहेत काय, एक मिनिट बघू द्या मला. 30 मिनिट नाही, झोन ते आपण डिलीट केले. तर जर आपण कालच्या इंडिकेटर सेटिंग लावतो एकदा 30 मिनिटामध्ये. काल न्यूयॉर्कला जर तुम्ही पाहिलं तर मार्केट बरोबर जवळजवळ 76च्या आसपास पासून म्हणजे 75-76 पासून अजून सेल होत आहे. आणि जे रिजेक्शन मिळालेलं आहे मार्केटला, बाय साईडला रिजेक्शन जर बघितलं तर कॅन्डल स्विच झाल्यानंतर 30 मिनिटाची कॅन्डल स्विच झाल्यानंतर बरोबर 18-19 पासून रिजेक्शन जवळजवळ $40 मिळालंय. 18-19 पासून $40 रिजेक्शन मिळालंय. दुसरं असं की या ठिकाणी जो झोन आहे 4500च्या आसपासचा, हा 4500च्या आसपासचा झोन सुद्धा बाईंग साईडला जवळजवळ 240 पीप झालेला आहे. म्हणजे आपण जे जे सेटअप इथं दिलं बघा, हा झोन जो आहे हा झोन सुद्धा आणि वरला 76चा झोन सुद्धा पूर्ण झालेला आहे. ओके. आता नवीन झोन आपण मार्किंग करू. तसे आपण दिलेले सर्व सेटअप व्यवस्थितच वर्क केलेले आहेत काल. आता नवीन बाब अशी की आपला जो वीकली झोन आहे, आठवड्याचा जो झोन आहे, आठवड्याच्या झोन मध्ये बघा, H4 कॅन्डल लावतोय मी. आठवड्याच्या झोन मध्ये हे झोन वर्क झाले कालच. म्हणजे मार्केट बॉटमला इथं आलं, बॉटमला बरोबर ओपनिंगलाच काल या झोन मध्ये आलं आणि संध्याकाळी या झोन मध्ये जाऊन इथून पुन्हा क्रॅश झालेलं आहे. त्यामुळे आता आठवड्याच्या झोन मधला जो फोटो आहे, आठवड्याच्या विकली झोन मधले मी हे 2 झोन डिलीट करतो आहे. हे 2 झोन मी डिलीट करतोय. ओके. कारण हे दोन्ही झोन हंटिंग झालेले आहेत. आता मग मधलं जे बाकीचे जे झोन आहेत आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण निश्चितपणे याच्यावर डिस्कस करू. त्याच्या अगोदर गोल्ड रेट जर बघायचं झालं तर गोल्डचा रेट एकंदरीत इथं आज थोडा 47-48च्या आसपास आहे. 1,50,000 आणि चांदी सुद्धा 1,001 रुपयांनी खाली आलेले जाणवते. तर इथं एकंदरीत रेट स्टेबल आहे जसं म्हणलं तरी हरकत नाही. न्यूज संध्याकाळी 7 वाजता न्यूज आहे, 7 वाजून 30 मिनिटांनी. झॉल्ट जॉब ओपनिंगची त्याचा डाटा अंदाजे 6.95 वरून 6.89 ला दाखवलाय. म्हणजे गोल्डला थोडीशी बाय साईड न्यूज आहे. जर कंडिशन व्यवस्थित वाटली तर 7 वाजून 15 किंवा 20 मिनिटांनी मी लाईव्हची लिंक टाकल. आपण लाईव्ह ट्रेडला येण्याचा प्रयत्न करूयात आणि लाईव्ह ट्रेडला आल्यानंतर जर तिथं एखादा सेटअप छानसा बनला तर झोन आणि सेटअप द्यायचं काम 7 वाजून 15-20 मिनिटांनी करेल. तशी मी सूचना 7 वाजाच्या दरम्यान ग्रुपवर टाकून देईल की आपण लाईव्ह येतोय की नाही येतोय, कारण मार्केटची कंडिशन तशी असणं अपेक्षित आहे. ओके. तर आपण काय करूयात, आता झोनकडं मार्केटच्या जाण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्या अगोदर 1 मिनिट. H1 M30 M15 1292 92.8 पासून मार्केट वरती फिरलाय. ओके, ठीक आहे. सेशन लिक्विडिटी एशिया शिल्लक आहे का खाली? बरं, ठीक आहे. आपण बघूयात काय काय सेटअप बनतोय, तो सर्वच गोष्टी इथं चेकिंग करून घेऊ आणि मग आपण निर्णय पुढले घेऊयात. ओके. बॉटमला पुढे न्यूयॉर्क शिल्लक आहे, इथला न्यूयॉर्क टॅप झालेला आहे. इथं एशिया शिल्लक आहे. ठीक आहे. ओके.
इंडिकेटर टाइम आहे. ज्यावेळेस आपण महिन्याची कॅन्डल लावतोय, आज महिन्याची कॅन्डल क्लोज होऊन जाईल, मंथ कॅन्डल. ओके. हे साधारणतः 20-21 तास राहिले, तर 20-21 तासामध्ये ही महिन्याची कॅन्डल आता क्लोज होईल. आणि ही महिन्याची कॅन्डल जर समजा या लाईनच्या खाली क्लोज झाली, कोणत्या, इथं एक लाईन मारली, ही रेष आहे 4403 ला. जर 4403च्या खाली जर मंथ कॅन्डल जर क्लोज व्हायचा प्रयत्न झाला, मंथ कॅन्डल जर 4403च्या खाली जर क्लोज व्हायचा प्रयत्न जर झाला, 4403, ओके, किंवा आपण 44च म्हणू सरळ, 44च्या खाली जर मंथ कॅन्डल क्लोज झाली, तर मग मात्र नेक्स्ट कॅन्डल एक सेलिंग, जबरदस्त नेक्स्ट कॅन्डलची एक सेलिंग राहू शकते. परंतु 44च्या वर जर ही कॅन्डल क्लोज झाली, तर मग आपल्याला कुठेतरी आशा पुढल्या आठवड्याची बाईंगची निश्चितपणे मिळू शकते. तसं इथे एक आयएफसी कॅन्डल आहे आठवड्याची, आणि आठवड्याची वरची आता पुशअप होण्यासारखी परिस्थितीवरती सध्या दिसते आहे. सध्या वरती पुशअप होण्यासारखी परिस्थिती दिसते. परंतु आपल्याला एक डेली लेवलचा विचार करावा लागेल. त्यामुळं विकली कॅन्डल क्लोजिंग नंतर अजून विकली कॅन्डल क्लोज व्हायला भरपूर दिवस, 3 दिवस बाकी आहेत. ही जी कंडिशन आहे, या ठिकाणी मार्केट थोडं साईडवेज झालेलं आहे. हा जो एक कन्सॉल्टेशनचा भाग आहे. कन्सॉलिडेशनचा भाग मार्केट काय करत असतं, नेमकं मुहूर्त गाठून व्यवस्थितरित्या सेल मारत असतं कन्सॉलिडेशनच्या भागाला. आता कन्सॉल्टेशन जेव्हा जेव्हा कन्सॉल्टेट झालं मार्केट आणि ते ट्रेंडच्या दिशेत कन्सॉल्टेशन ब्रेक करतं, हा एक आतापर्यंतचा सेटअप आहे. आतापर्यंत सेटअप आहे. इथे एकदा कन्सॉल्टेट झालं, ट्रेंड सेलचा होता, सेल साईड ते ब्रेक झालं. आणि जर कदाचित इथून जर हे सेल साईड ब्रेक कदाचित याने जर बॉटम साईडला दिलं, तर याला रिजेक्शन पॉईंट आपण विकली झोन मध्ये दिलेत. म्हणजे जे आठवड्याचे झोन आहेत तिथं आपण विकली, जे ग्रुपवर व्हिडिओ टाकला आहे, विकली झोन आपण 3800 पर्यंत दिलेत, 3885 पर्यंत. मग कुठं कुठं बाय करायचं, कोणत्या कोणत्या झोन मध्ये कसं करायचं, त्या गोष्टी आपण इथे दिलेल्या आहेतच. त्याच्याबद्दल काही विषय नाही. पण जर कदाचित हा जर झोन ब्रेक झाला, तर मग मात्र मार्केटला एक बिग क्रॅशिंगची स्थिती येण्याचा अंदाज आहे. तर तो झोन ब्रेक होतोय का, खाली जातंय का, या बॉडी लँग्वेजच्या खाली जातंय का मार्केट, जर कोणत्या मार्केटमधून मार्केट फिरेल, या गोष्टी आपल्याला विकली झोन मध्ये आहेत. तरी सुद्धा आपण काय करूयात, एक मार्केटला एकंदरीत डे लेवलचा विचार करता फक्त झोन मार्क करण्याचा प्रयत्न करूयात. सध्या मार्केटची एक्सटर्नल लिक्विडिटी कुठं आहे, तर एक एक्सटर्नल आयटीएल या ठिकाणी आहे, आयटीएच या ठिकाणी, एक इंटरमिडिएट टर्म हाय, टर्म लो या दोन ठिकाणी आहे. बरोबर. म्हणजे खाली 4354 ब्रेक व्हायला नकोय. खाली जो भाग आहे तो 4350 आहे, 4350 आहे. आणि वरची जी आहे ती 4603 आहे. ओके, 4603च्या आसपास वरती आहे. मग हे दोन जे पॉईंट आहेत, हे दोन पॉईंट मार्केटने सध्या ब्रेक करायला नको. हे जर ब्रेक केले तर मग मार्केट एका वेगळ्या दिशेमध्ये पंप होऊ शकतं, जाऊ शकतं. मार्केटला ज्या पोकळ्या निर्माण झाल्या याच्या दरम्यान, त्या कुठं कुठं आहेत, तर एक पोकळी मार्केटची या भागात आहे, ही एक पोकळी आहे. आणि जर याला आपण बीपीआर मार्क करून घेतला, तर बॅलन्स प्राइस रेंजला या ठिकाणी एक मार्केटचा झोन येतोय, जिथून मार्केटला बाय साईड पुशअप मिळू शकतं. जर इथून मार्केट बाय साईड गेलं, तर त्याचा टीपी हा असेल. ओके, या ठिकाणी त्याचा टीपी असेल. किंवा जर असं झालं की ही जर पोकळी मार्केटने पकडायचा प्रयत्न केला, तर या ठिकाणी एक मार्केटची पोकळी आहे, जी मार्केट उचलू शकतं H4च्या दिशेमध्ये. H4च्या दिशेमध्ये ही एक पोकळी मार्केटची आहे. म्हणजे 3 झोन बनले, तर ज्याच्यामध्ये 2 झोन हे बाय साईडला आता आपण मार्क करतोय, बाय साईडला, आणि वरचा झोन हा आपला सेलिंग साठी मार्क करत आहोत. ओके. निश्चित 4350 ते 46 हा एक मोठा झोन आहे. 2 झोन जोपर्यंत हे ब्रेक होत नाही कोणत्या दिशेत, तोपर्यंत त्याला काही पर्याय नाही, इथंच आपल्याला त्याला मार्किंग करावं लागेल. मग जर आपण फिबोनाची जर लावायचा प्रयत्न केला या भागामध्ये, तर कोणते कोणते पॉईंट निघतात ते आपण एकदा बघायचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये 4552 हा एक सेल पॉईंट निघालेला आहे, सेल पॉईंट निघालाय. खाली 4399 हा एक बाय पॉईंट निघालेला आहे. आणि हे जे 47 आहे, हा आपण याला सरळ एक टीपी म्हणून हे 50% रिट्रेसमेंट मध्ये
आपण एक टार्गेट पॉइंटच आहे आणि हा सुद्धा एक टार्गेट पॉइंटच आहे. टार्गेट पॉइंट सोबतच हे एक रिट्रेसमेंटचे पॉइंट आहे जिथून मार्केट रिव्हर्स फिरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून हा एक सेटअप आपण इथं सेव्ह करतोय. दुसरं 1 तासावर आल्यानंतर आपल्याला काय काय दिसतंय ते बघू आता. इंटरमिडिएट टर्न लो. ओके. वरचा एक भाग आहे 50-80, 45-80. हा 45-80 एक आपल्याला एस एल ठेवता येईल. एस एल ठेवता येईल आणि एक सेलिंगचे वेगवेगळ्या ठिकाणी ट्राय मारता येतील. त्याच्यापैकी एक तर ट्रायल बेस हा वरती येतोय. बीपीआर मध्ये एकदम छोट्या लेवलला येतोय तो. म्हणजे एवढा घेऊन जर आपण याला बीपीआर लेवल जर घेतली तर इथे एक आपल्याला सेलिंगचा एक पॉइंट सापडतोय 45-70च्या आसपास. 45-70च्या आसपास एक सापडतोय. दुसरा सेलिंगचा पॉइंट सापडतोय आपल्याला हा सापडतोय. याला एक सेलिंगचा पॉइंट आहे आणि हा पॉइंट आहे बघा 45-36च्या आसपास. 36, 45-36 दोन सेलिंगचे पॉइंट सापडले. तर बिग आणि पॉवरफुल याच्यामध्ये हा एक पॉइंट घेऊन जर ऑर्डर ब्लॉक जर फक्त याला जर टार्गेट केली, ओबी जर टार्गेट केलं तर हा एक मोठा बाईंग झोन तयार होतोय. आणि बॉटमला H1 चा बीपीआर हा एक बाईंग झोन तयार होतोय. एल 17 17 काय झालंय? एक 17 44-17. ओके. याच्यामध्ये याचा हाय जो राहील इथं इंटरमिडिएट हाय मोडतोय वरती, त्यामुळे याचा एस एल इथं थोडासा वरती जाऊ शकतो. ओके. हा एक झोन आहे. हा एक झोन, हा एक झोन. तो आपल्याला जर पट घेतला तर 17 ठीक आहे. मिडल पॉईंट कितीला आलाय? 44-44 ला. ओके. एंटर पुढून पडतंय 44-67 पासून. 67. ओके. 67 ते 44 हा एक बाईंग झोन बनलाय. बॉटमला एक बाय झोन आलाय बघा 43-92ला. 43-92ला. 43-92 ते इथं बाईंग पॉईंट किती दाखवला फिबोनाची? 43-99. मग आपण काय करू, याला जॉईन करून घेऊ. 43-99. ओके. 43-92 तर 43-99 वरती सेलिंग पॉईंट 52 आलाय. 52. तर एक 52 इथपर्यंत येतोय. तर आपण याला 36 ते 52 हा झोन तयार करून घेऊ. 45-52 आणि त्याचा एस एल पॉईंट देऊ. एस एल पॉईंट देऊ. झोनचा एक एस एल देऊ आपण. झोनचा एस एल देतोय आपण 56 ते 57च्या आसपास. 45-57च्या आसपास त्याचा एस एल राहील. किंवा हा जर 70चा घेतला तर 80च्या आसपास त्याचा एक एस एल राहील. आता मी काय करतोय, टार्गेट पॉईंट जे हे फिबोनाचीचे डिलीट करतोय आणि इथं झोन एक मार्किंग आपले जे झाले ते फक्त आपण एकदा ऑब्झर्व करू. याला थोडस बारीक करतो. ओके. ओके. संपूर्ण झोन इथं मार्किंग झालंय. आता एक मार्किंग हे साधारणतः H1 वर आहे. बॉटम जर मानला या ठिकाणी आणि H1च्या याच्यामध्ये इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथं आलं H1चं. बॉसच्या नंतर या ठिकाणी वरती जर ब्रेक झाला तर चेंज ऑफ कॅरेक्टर होतोय. एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मार्केटचा छोटासा इथं बनलेला आहे.
पण याचा हाय जो आहे इथं येतोय. मग चेंज ऑफ कॅरेक्टर ओके छोटासा 30 मिनिट वरच मार्किंग करू आपण. का 30 मिनिट वर मार्किंग करू? कारण आपल्याला क्लिअर कट एक 30 मिनिटाचा स्ट्रक्चर मिळून जाईल. या ठिकाणी एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर येतोय बॉस. इथे एक बॉस आलाय. बॉसचा हाय ब्रेक झाल्यानंतर मार्केटचा चेंज ऑफ कॅरेक्टर होतो, म्हणून या ठिकाणी आपण चेंज ऑफ कॅरेक्टर मार्किंग करतोय. CHOCH ओके. चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर हा बॉटमचा एक लो पॉइंट आहे चेंज ऑफ कॅरेक्टरचा, जो मार्केटने ब्रेक करायला नाही पाहिजे. 4100 ओके. 4100 मार्केटने ब्रेक नाही करायला पाहिजे. चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर मार्केटने वरती ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवलेला आहे. इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथं बनवलाय. त्यानंतर वरच्या दिशेमध्ये मार्केट जाणार त्याच्या अगोदर मार्केटने एक आयडीएम घेतला इथला, आणि आयडीएम घेऊन आयडीएम घेतला. सेम या दिशेत सुद्धा इथं आयडीएम झालेला आहे. आणि या आयडीएमचा इथून बाईंग पण वरती चालला गेलाय. आयडीएम झाल्यानंतर आयडीएमच्या झोन मधून सध्या मार्केटवरून सेलिंगच्या ऍटिट्यूड मध्ये आहे. सेलिंगच्या ऍटिट्यूड मध्ये आहे. जर बॉसचा हा लो ब्रेक झाला, हा जर लो ब्रेक झाला, तर मग मात्र 4306 ला मार्केट काय करेल? चेंज ऑफ कॅरेक्टर करेल. काय करेल? चेंज ऑफ कॅरेक्टर करेल. CHOCH करू शकतं. किंवा जर वरती 4603 जर ब्रेक झाला, तर हा मार्केटचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर राहील, म्हणजे पॉवरफुल बुलिशचं लक्षण राहील. आणि चेंज ऑफ कॅरेक्टरचं हे लक्षण जे आहे ते आहे 4306 ला. 4306 ला काय असेल? चेंज ऑफ कॅरेक्टर असेल, म्हणजे मार्केटचं लक्षण सेल असेल. सेल असेल. जिथं आपण याला सेल लाईन मार्क करू. याला व्हाईटच लाईन जी आहे ती येलोच करायची आपल्याला. आणि हे जे आहे हा जबरदस्त बुलिशचं चिन्ह इथं राहू शकतं. मग आता 2 पॉइंट इथं पुन्हा ह्या झोन मध्ये आले तर, की मार्केट जर वरतीच खेळत आहे जवळजवळ. बॉटमला जर जसं येतंय काय करतंय त्या पद्धतीने आपण त्याला बघूयात. इथं जरा आयडीएम घेऊन सध्या वरच्या दिशेत 30 मिनिटाचे ते रनअप होत आहे. मग झोन जे निघतायत ते एवढ्या जाग्यात निघतायत. इथं पण एक छोटासा झोन होता, तो आपण रात्री दिलेला आहे हा झोन, त्यामुळे हा झोन आपण मार्क नाही करत आहोत. हे लक्षात आलंय. जवळजवळ 4498च्या आसपास. मग तुम्ही जर तो झोन जर मार्क केला तर ते रात्री जवळजवळ दिसतंय. आता हे फ्रेश झोन आहेत. हे फ्रेश झोन आहेत. फ्रेश झोन नंतर वरती इंजिनिअरिंग लिक्विडिटी जो प्रकार आहे, तो इंजिनिअरिंग लिक्विडिटीचा प्रकार इथं येतोय. आता हा जो इंजिनिअरिंग लिक्विडिटी, याच्यामध्ये ट्रेड घेणं रिस्क पण असतं आणि याच्यामध्ये इश्क पण असतं. म्हणजे याच्यात ट्रेड जर मिळाला तर एकदम छानपैकी ट्रेड सुद्धा याच्यात मिळतो आणि बेस्ट मध्ये होतो. हा इंजिनिअरिंग लिक्विडिटी मधला ट्रेड जो आहे तो आहे बघा वरती 4591 ला, 91 ला. हा ट्रेड रिस्की असतो. वेगामध्ये मार्केट ते काय करतं? ब्रेक करतं. आणि इथं सुद्धा 4327 ला हा ट्रेड आहे. 4327 ला ट्रेड आहे. मग हे पॉईंट जे चेंज ऑफ कॅरेक्टरचे पॉईंटांवरती ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा पॉईंट आहे, हा त्याला एल म्हणून गृहीत धरता येऊ शकतो. परंतु मॅक्स पॉसिबिलिटी अशी असते की मार्केट ब्रेक करण्याची चिन्ह जास्ती असतात. अजून एक स्विंग चाललो हा आपण मार्क करूया, जो 4404 आहे. 4404 आहे. आणि मग ह्या सगळ्या पॉईंट मधून, ह्या सगळ्या झोन मधून मार्केटची काय अपेक्षा आहे ते आपण एकदा सेशन लावल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. मी सेशन इंडिकेटर प्ले केलंय. सेशन इंडिकेटर नुसार इथं बॉटमला मार्केटचा एशिया शिल्लक आहे. एशिया शिल्लक आहे. मग जर एशिया शिल्लक असेल तर बॉटम मार्केटला एशिया घेऊ शकतं. दुसरा मुद्दा, वरती इथं न्यूयॉर्क शिल्लक आहे. काय शिल्लक इथं? न्यूयॉर्क शिल्लक. मार्केट हा वरचा न्यूयॉर्क झोन उचलू शकतो. न्यूयॉर्क झोन जवळजवळ 50-56 पासून, म्हणजे 4370 हा झाला एक पॉईंट. परंतु 45 जवळजवळ 56 पासून याची सुरुवात होते आणि 45-56 पासून 70 पर्यंत जो न्यूयॉर्क शिल्लक आहे, हा न्यूयॉर्क उचलण्याची मार्केटची दाट अपेक्षा असते. इथे एक PE56 चा रिजेक्शन झोन आहे. ओके. मग आता वरती जर मार्केट जर पुशअप झालं तर कसं पुशअप होऊ शकतं? बॉटमला इथून इथं गेलंय, इथून वर गेलंय, अगेन इथून पुशअप होत आहे. इथून वरती जर पुशअप झाला तर या झोन मध्ये जाईल, इथून एक रिजेक्शन देईल, वरती या झोन मध्ये जाईल, मग रिजेक्शन देऊन बॉटमचा
हा एशिया उचलू शकतं. ओके, एशिया उचलू शकतं. असं एक डायरेक्शन सध्या मार्केटचं दिसतंय. जर वरती खाली बॉटमला नाही चाललं, इंजिनिअरिंग लिक्विडिटीमध्ये मार्केट गेलं, समजा प्ले होत जर इंजिनिअरिंग लिक्विडिटीचा ट्रेड उचलला इथला, इथून वर गेलं आणि इंजिनिअरिंग लिक्विडिटीचा ट्रेड उचलला तर एक सेल होईल, पण मग मार्केट वरच्या दिशेत ब्रेक करण्याची जास्त चिन्ह असतात. इथं बाय झोन आला तर इथं बाय झोनला ट्रेड घ्यायचा आहे. जर त्याच्या खाली ब्रेक झालं तर इथे एक बाय घ्यायचा आहे. हा इंजिनिअरिंग लिक्विडिटी मध्ये एक सेल आहे, बाय आहे, इथे एक बाय आहे आणि वरचा इंजिनिअरिंग लिक्विडिटी मधला एक सेल आहे. एवढे एकंदरीत आज दिवसभराचे झोन दिसत आहेत. एकंदरीत दिवसभराचे एवढे झोन दिसत आहेत. इथं मध्ये लिक्विडिटी शिल्लक आहे, पण लिक्विडिटी बॉटमला असल्यामुळे आपल्याला पूर्ण सगळ्या बॉटमचा विचार करावा लागेल. एकदमच मधला विचार करून आपल्याला ट्रेड देता येणार नाही. आपल्याला ट्रेड देता येणार नाही. एवढ्या साऱ्या बाबी याच्यामध्ये आहेत. जर संध्याकाळी लाईव्ह सेशन जर बनलं तर लाईव्ह सेशनला ट्रेड आपण घेऊयात 7 वाजून 15 मिनिटाच्या दरम्यान. आणि जर समजा त्याच्या अगोदर जर एंट्री TPSLचा जर सेटअप बनला तर एक सेटअप मी निश्चितपणे शेअर करणार आहे. हा सेटअप मी तुमच्यासोबत आता ग्रुपवर टाकतो. तारीख आहे 31/03/2026, वार आहे बुधवार आहे का मंगळवार. ओके, ट्युसडे. ओके, याला मी फोटो करतोय आणि इथं सेटअप तुमचा सेव्ह करतोय.